नमस्कार मित्रांनो, मायसेल्फ ओमकार सेंडुरे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आज आपण या व्हिडिओमध्ये एकूण दोन कन्सेप्ट बघणार आहे. एक आहे ॲक्झिली लोडेड बार आणि दुसरी आहे कंपोजिट सेक्शन. तर स्टार्ट करूया. त्याच्या आधी मला या ठिकाणी गुड न्यूज द्यायची होती, जी ऑलरेडी बऱ्याच जणांना माहीत आहे की MPSC 2023 मध्ये यस कन्व्हेन्शनल झालेले आहे, डिस्क्रिप्टिव्ह झालेले आहे, पण अजून 301 AE टू PWDच्या जागा या ठिकाणी वाढणार आहेत. हे निश्चित आहे आणि ते आगामी तुम्हाला मेन्सचा फॉर्म भरायच्या आधी किंवा प्रीचा कट ऑफ लागायच्या आधी या ठिकाणी निश्चितच दिसेल. तर त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा, अभ्यास जोरात चालू करा. खूप चांगली संधी आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. कन्व्हेन्शनल एक्झाम देत असताना आणखी एक सांगायचं पॉईंट म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ कन्सेप्ट्स, कॉम्बिनेशन ऑफ काही पॉइंट्सच्या बाबतीत आपल्याला रिमेंबरन्स, त्याला आपण रट्टा म्हणू शकतो, आणि जिथं लागेल तिथं हॅपी थॉट्स, अशा सगळ्याच्या कॉम्बिनेशन करून तुम्हाला या ठिकाणी सक्सेस मिळवायचं आहे. चला, जास्त वेळ न घालवता आपण जाऊया की 431 टोटल व्हॅकन्सी तुम्हाला दिसतील. ऑलरेडी 130 आहेतच, त्यात 301 जागा अजून वाढणार आहेत आणि त्या लवकर कळतीलच. तर कन्सेप्ट बघूया की ॲक्झियल लोडेड बार. ओके, तर बघा, समजा एक रॉड आहे मित्रांनो. ओके, त्याची एक काहीतरी लांबी या ठिकाणी दिलेली आहे. ओके, त्याची एक काहीतरी लांबी दिलेली आहे, समजा से L0 ओरिजिनल त्याची लांबी. आणि समजा त्या रॉड वरती जर या ठिकाणी आपण फोर्स अप्लाय केला, काय केला मित्रांनो, फोर्स अप्लाय केला, तर ऑब्विसली तुम्हाला माहित आहे की याच्यामध्ये टेन्साइल फोर्स अप्लाय केला तर हा रॉड जो ओरिजिनली L0 होता तो L0 प्लस डेल्टा L न त्याची वाढ या ठिकाणी होणार आहे. डेल्टा L म्हणजे एक नोटेशन, म्हणजे काहीतरी वाढ होणार आहे. तसंच याच रॉडला मी जर कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय केला तर या रॉडमध्ये चेंज इन लेंथ, दॅट इज रिडक्शन इन लेंथ या ठिकाणी होणार आहे. म्हणजे पहिल्या केसमध्ये एक्सटेन्शन होईल आणि कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय केला तर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. तर बघूया, समजा याचा एरिया या ठिकाणी A इतका क्रॉस सेक्शनल एरिया आहे आणि एक नॉर्मल फोर्स त्या क्रॉस सेक्शनवर जर आपण अप्लाय केला P इतका, तर तुम्हाला सर्वांना माहित आहे बेसिक, अगदी फॉर्मचं साधं बेसिक मी या ठिकाणी सांगतोय, स्ट्रेस इज इक्वल टू, जे सर्वांना माहित आहे, लोड डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया, दॅट इज द रेजिस्टिंग एरिया. सिंपल, स्ट्रेस इज इक्वल टू P बाय A अशा पद्धतीनं आहे. ओके, सिमिलरली स्ट्रेन तुम्हाला या ठिकाणी माहित आहे मित्रांनो, स्ट्रेन, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, इट इज इक्वल टू चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. मी माझे नोटेशन डेल्टा L DL बाय L अशा पद्धतीनं वापरणार आहे. ओके, समजते सर्वांना. मग यंग्स मॉड्युलस सुद्धा तुम्हाला या माहित आहे, इट इज इक्वल टू स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. हे अतिशय बेसिक पॉइंट आहेत. हुक्स लॉ आहे, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन अप टू प्रोपोर्शनल लिमिट, आणि त्याच्याप्रमाणे या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला डिराइव्ह केलेला आहे. आता स्ट्रेसची व्हॅल्यू आणि स्ट्रेनची व्हॅल्यू जर आपण इथं टाकली तर सिंपल चेंज इन लेंथ इज गिवन बाय, मी डायरेक्ट आता लिहितोय, इट इज गिवन बाय PL बाय AE. इट इज गिवन बाय PL बाय AE. म्हणजेच काय रे, की हाय रॉड आहे ज्याची लांबी L इतकी आहे, त्याचा एरिया A इतका आहे, त्याच्यावर P इतका फोर्स जर अप्लाय केला तर त्याच्यामध्ये वाढ किती होणार आहे, दॅट इज गिवन बाय डेल्टा L, अँड दॅट इज गिवन बाय काय फ्रेंड्स, P इंटू L डिवायडेड बाय AE. कसं आलेलं आहे, E इज इक्वल टू स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेसची व्हॅल्यू टाकली, स्ट्रेनची व्हॅल्यू टाकली आणि डेल्टा L डाव्या हाताला आणला आणि केलेलं. हे बेसिक आहे, त्या डिटेल्स, मायन्यूट डिटेल्समध्ये जायची मला आवश्यकता नाही, कारण तुम्हाला तेवढं माहित आहे. पण तरी पण तुम्ही टाकल्यानंतर PL बाय AE हा फॉर्म्युला या ठिकाणी येणार आहे. कारण पुढे जे बघणार आहे आपण, MPSC ला आलेला ह्याच बेसिक याच्यावरती क्वेश्चन कसा आला होता 10 मार्कासाठी, तो आपण बघणार आहे. ओके, तर हे सर्वांच्या आता सर्वांचं क्लिअर झालं असेल. चलो, काय कळालं मागच्या स्लाइड मधनं, चेंज इन लेंथ इज इक्वल टू
PL by A. When a rod is subjected to axial force P having length L, having cross-sectional area A, then and E is what? E is the Young's modulus of elasticity. तर तुम्हाला चेंज इन लेंथ दिला जातो PL by AE. व्हेरी गुड. चलो आता आपण या ठिकाणी एक न्यूमरिकल बघूया. अ स्टील टाय रॉड, डायमीटर किती दिलेला आहे मित्रांनो? एमपीएससी ला आलेला क्वेश्चन आपण या ठिकाणी सोडवतोय. एमपीएससी प्रिव्हियस एक्झाम्पल, स्टील टाय रॉड 40 mm इन डायमीटर, डायमीटर दिलेला आहे 40 mm. या ठिकाणी 2 मीटर लॉंग इज सब्जेक्टेड टू पूल ऑफ 80 किलोन्यूटन. लोड दिलेला 80 किलोन्यूटनचा, लांबी किती दिलेला आहे 2 मीटर आणि डायमीटर दिलेला आहे 40 mm. कन्व्हेन्शनल एक्झामची तयारी करत असताना सगळ्यात महत्वाचं बेसिक जे आहे ते तुमचं युनिट कन्व्हर्जन. डायमीटर MM मध्ये आहे, लांबी मीटर मध्ये आहे, लोड किलो न्यूटन मध्ये आहे आणि पुढे जर गेला तर हा 2 × 10⁵ यंग्स मॉड्युलस न्यूटन पर MM स्क्वेअर मध्ये, म्हणजे किलो न्यूटन, न्यूटन, MM, मीटर सगळं जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित कन्वर्ट करायचं आहे मित्रांनो. जर कन्वर्जन चुकलं की मग सगळं या ठिकाणी आन्सर फायनल चुकणार आहे. त्यामुळे अतिशय बेसिक स्टेप जे आहे आपल्याला कन्व्हेन्शनल एक्झाम तयारी करताना युनिट्स फार महत्वाचे आहेत आणि बऱ्याच वेळा सिली मिस्टेक युनिट मध्ये होते, भल्या भल्यांची होते. चलो टू व्हॉट क्वेश्चन बघा. टू व्हॉट लेंथ बार शुड बी बोर्ड सेंट्रली सो दॅट द टोटल एक्सटेन्शन विल इनक्रीज बाय 20 mm. म्हणजे एखादा सॉलिड बार जर आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय केला, तो जर डेल्टानं लेंथ त्याची चेंज होत असेल किंवा लांबी वाढत असेल तर एक असा बोर सेंट्रली म्हणजे कॉन्सेंट्रिक असा बोर मारायचा आहे, होल मारायचा आहे, मटेरियल रिमूव्ह करायचं आहे. किती लांबीचं केलं पाहिजे जेणेकरून त्याची जी वाढ आहे, आता एरिया कमी झाला म्हणजे चेंज इन लेंथ काय होणार आहे तर वाढणार आहे. ते त्यांनी दिलेलंच आहे. ती किती वाढ होणार आहे तर 20% अंडर द सेम पूल. म्हणजे सेम पूल ठेवलाय, फक्त होल पाडलेला एक ठराविक अंतरापर्यंत आणि मग किती न वाढ होणार आहे हे विचारलेलं आहे. टेक E इज इक्वल टू दिस. आणि ज्यांना कळालं नाही त्यांच्यासाठी या ठिकाणी सांगतो, अशा पद्धतीनं क्वेश्चन आहे की एक रॉड होता ज्याचं डायमीटर जे आहे ते मित्रांनो किती होतं 40 mm. 40 mm डाया म्हणजे सर्क्युलर मध्ये असं ते क्रॉस सेक्शन मध्ये सर्क्युलर आहे. लांबी किती दिली मित्रा 2 मीटर लांबी दिलेली आहे. व्हेरी गुड. आणि मग पुढे काय म्हणतंय, फोर्स किती अप्लाय केलेला आहे 80 किलो न्यूटन. 80 किलो न्यूटन. व्हेरी गुड. टेन्साइल फोर्स अप्लाय केलेला आहे. पुल म्हणजे टेन्साइल फोर्स. टू व्हॉट लेंथ, आता पुढे बघूया. पुढे असं विचारलेलं आहे, आता थोडं आपल्याला याचं जेवढं चेंज इन लेंथ होतंय, ओके, तर याचं जेवढं चेंज इन लेंथ होतंय त्याच्या 20% एक्स्ट्रा चेंज लेंथ होण्यासाठी हा बोर जो सेंट्रली केलेला व्हाईट कलरचा दिसतोय तो किती लांबीपर्यंत करायला पाहिजे जेणेकरून याची चेंज इन लेंथ याच्या 1.2 टाइम्स म्हणजे 20% एक्सेस म्हणजे काय 1.2 टाइम्स न एक्स्ट्रा होणार आहे. सिंपल क्वेश्चन आहे, आपण तो या ठिकाणी सॉल्व्ह करूया. चलो क्वेश्चन सर्वांना कळाला का रे? सोपा क्वेश्चन आहे, हातातले मार्क्स आहेत. ओके, बघा किती पटकन आपल्याला सॉल्व्ह करता येतो. चल, मी डाटा तुम्हाला ऑलरेडी देऊन ठेवलेला आहे तुमचा वेळ वाचवण्यासाठी. बघा डायमीटर 40 mm दिलेला आहे. फोर्स आता काय करायचं, सगळ्यात पहिला गिवन डाटा पी किती दिलाय मित्रा 80 × 10⁻³ आता 10⁻³ काय केलं किलो न्यूटनला न्यूटन करण्यासाठी. डायमीटर किती दिलेला आहे त्याच्यावरनं पहिला डायरेक्ट एरिया काढूया. π/4 mm मध्येच आहे, काय अडचण नाही, 40 mm². व्हेरी गुड. ओके, आता मी असं मानलं, बघ मी काय केलं, मी असं मानलं मी x मीटर इतका बोरहोल या ठिकाणी घेतलेला आहे, कारण ओरिजिनल टोटल लांबी जी आहे ती 2 मीटर आहे. हे जर x मीटर असेल तर हे किती होईल रे 2 - x मीटर. प्लीज नोट द नोटेशन और द युनिट. मी नोटेशन x वापरलेला आहे आणि युनिट मीटर मध्येच ठेवलेलं आहे. व्हेरी गुड. चलो, हा समजा सॉलिड एरियाला मी A1 म्हणतो आणि A2 जो आहे तो तुम्हीच सांगायचा आहे. हा 40 होता आणि हा बोर केलेला 20 होता. सो आन्सर विल बी π/4 d1² -
d2 स्क्वेअर. आता बेसिक आहे d1 स्क्वेअर मायनस मोठा स्क्वेअर डिवाइड बाय छोटा स्क्वेअर मायनस छोटा स्क्वेअर. सो 5/4 इंटू 40चा स्क्वेअर मायनस 20चा स्क्वेअर हे आन्सर घ्यायचं आहे. चलो आन्सर पटकन काढूया. इंटू 40चा स्क्वेअर येणारा आन्सर आहे 1256.64 mm स्क्वेअर. ओके, आणि हा एरिया येणार आहे 0.7854 इंटू 40चा स्क्वेअर मायनस 20चा स्क्वेअर. लागेल नाही लागेल पण जस्ट आपण काढून ठेवलेला आहे 942.48 mm स्क्वेअर. ओके, सो दिस इज द गिवन डाटा. आता थोडा बाजूला ठेवतो डाटा आणि मग समजावून सांगतो पुढचा पार्ट काय आहे मित्रांनो. या ठिकाणी पुढचा पार्ट जो आहे दॅट इज, बघ रे आत्ताच बेसिक शिकवलंय, चेंज इन लेंथ. पहिल्या बारचा चेंज इन लेंथ किती होईल, PL बाय AE. ई पण दिलेला आहे तुम्हाला, किती दिलेला आहे 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. E इज इक्वल टू 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. व्हेरी गुड. चलो चेंज इन लेंथ काढा. P 80 × 10⁵ इंटू लेंथ. लेंथ 2 मीटर पण आपण mm मध्ये वापरतोय म्हणून 2 ला काय करावं लागेल 2000 mm डिवाइड बाय एरिया. एरिया आत्ताच लिहिलेला आहे 1256.64. पहिला रे सॉलिड वाल्याचा एरिया, कारण हा किती तानेल हे काढतोय. E 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. सॉल्व करा. 80e⁻³ इंटू 2000 डिवाइडेड बाय 1256.64. डाटा व्यवस्थित घ्या आणि हे आन्सर येत आहे 0.6366. आता तू सांग ना, सगळे MM मध्ये यूज केलायस ना, मग काय करावं लागेल, येणारा आन्सर MM मध्ये लिहावं लागेल. आता पहिला पार्ट या ठिकाणी प्रॉब्लेमचा संपला. आता काय आहे की एक्झामिनर म्हणतोय की आता बोरहोल या ठिकाणी केलं आणि किती बोरहोलची लांबी असली पाहिजे जेणेकरून हे चेंज इन लेंथ 20% याच्यात वाढविल. सो डेल्टा L1 जर म्हणत असतील याला, तर डेल्टा L2 इज इक्वल टू 1.2 इंटू डेल्टा L1. आता मला सांग की हा फोर्स सेम आहे आणि लांबी जी वाढलेली आहे ती 1.2 डेल्टा L झालेला आहे. आता काय करायचं आहे, मॅथ्स मध्ये एक इक्वेशन एक अननोन या ठिकाणी वर्कआउट करायचं आहे. म्हणजे सगळ्या क्वांटिटी नोन आहेत. अननोन काय रे मित्रा, हे अननोन आहे तुझं की x मीटर किती मीटर बोरहोल करायला पाहिजे जेणेकरून तेवढी इन्क्रीज होणार आहे 20% ऑफ दिस व्हॅल्यू. सो आय विल राईट इंटू 1.2 जर केला आन्सरला तर 0.76 4 डेसिमल पर्यंत लिहिला तरी काय फरक पडणार नाही, 3 लिहिला तरी चालेल. दिस इज डेल्टा 2. आता हे कुणाला इक्वेट करावं लागेल, आता सिंपल तुम्हीच मला सांगा. थोडस झूम करतो. हा इथं मी फोर्स अप्लाय केला म्हणजे हा पण तानेल 2 - x मीटर लांबीचा आणि x मीटरचा पण लांबणार आहे. कुठल्या फोर्सला, 80 किलोन्यूटनला. म्हणजे हा सम डेल्टा 1 अँड दिस डेल्टा 2, ह्या दोघांचा ऍडिशन म्हणजे आपला DL2 असा होणार आहे. चलो सोडूया. समजलं ना. चलो सिंपल आहे. देअरफॉर 0.7639 is equal to del 1 that is due to solid part and del 2 due to hollow circular part. So del 1 is equal to, आताच बेसिक शिकवलंय, P सेमच आहे दोन्हीकडे येणारा P L1 भागिले A1 E. मटेरियल सेम आहे त्यामुळे E सेम आहे, प्लस P L2 डिवायडेड बाय A2 E. ओके, आता बघ झालं. आता बऱ्यापैकी संपतंयच. P बाय E कॉमन काढला
इनटू ब्रॅकेट एल किती आहे रे L1 L1 तुला आता माहित आहे मी डायग्राम बघितलायस तू 2 मायनस एक्स मीटर पण हे ई न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये आहे म्हणजे हे काय करावं लागेल मित्रा 1000 न मल्टिप्लाय करावं लागेल डिवायडेड बाय A1 आता आपला किती आहे 1256 हे सगळं तुमच्या वहीमध्ये किंवा सोडवताना व्यवस्थित दिसणार आहे डिजिटल बोर्ड मुळे थोडंसं हाईड जरी झालं असलं तरी ओके प्लस L2 किती आहे एक्स मीटर त्याला कशात करायला पाहिजे MM मध्ये कारण एरिया मी MM स्क्वेअर वापरलोय ई न्यूटन पर MM स्क्वेअर वापरलोय आणि म्हणून मित्रांनो इथं 1000 न मल्टिप्लाय करणं महत्वाचं आहे लक्षात घ्या डिवायडेड बाय एरिया 2 पण तुम्हाला माहित आहे किती आला एरिया 2 942.48 942.48 ओके आणखी एक स्टेप वाढवता येते पण मी थोडंसं शॉर्ट करतो इथं डायरेक्ट पी ची व्हॅल्यू आता लिहून टाकतो तेवढं तुम्हाला आता यायला पाहिजे कारण मी कॉमन काढलेला आहे ओके सो टू रेड्यूस द स्पेस आय एम डुईंग दिस इथं मी लिहीन दिस इज इक्वल टू 80 इंटू 10⁻³ भागिले 2 इंटू 10⁵ दिस शुड बी इक्वल टू 0.7639 आता तुम्ही कन्व्हेन्शनल एमपीएससी देत असताना सगळ्यात महत्त्वाचं मला सांगावं असं वाटतंय हा जो कॅल्सी आहे 991ES मी तुम्हाला समोरून दाखवतो हा तर हा कॅल्सी तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि AEE होण्यासाठी फार महत्त्वाचा आहे 2011 ची AEE 2009 ची AEE ह्या कॅल्सीच्या उपयोगानं आपण केलेले आहे आणि ऑब्विसली ही कॅल्सी अलाउड आहे काय काळजी करायची आवश्यकता नाही याच्यात कोणत्याही प्रकारचं प्रोग्रामिंग करता येत नाही फक्त याच्यात एवढाच फायदा आहे की ह्याच्यामध्ये 3x3 चा मॅट्रिक्स सोडवता येतो इक्वेशन सॉल्व्ह करता येतं असं सिंपल करता येतं ओके तर ह्याच्यात एक ऑप्शन आहे इक्वेशन वापरायचा तर हे या ठिकाणी अननोन टाकायचं ह्याच्यात अल्फा एक्स गुलाबी कलरचं एक्स या ठिकाणी दिसत असेल त्या फॉर्मॅट मध्ये टाकायचं आणि सॉल्व्ह करायचं देन यू विल गेट डायरेक्टली मी आता लिहितोय हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला जे आन्सर मिळणार आहे ते 1.199 पहिला आन्सर मीटर मध्ये येईल पण मी MM मध्ये येईल मी आता डायरेक्ट काय करतोय मीटर मध्ये लिहितोय सो दिस इज द रिक्वायर्ड आन्सर म्हणजे 2 मीटरच्या लांबीच्या रॉड मध्ये या ठिकाणी 1.19 इतका या ठिकाणी किंवा थोडक्यात असं म्हणू शकता 1.2 मीटर साधारण इतका आपण जर होल त्या रॉड मध्ये पाडला म्हणजे हा एक्स 1.2 मीटर इतका पाडला तर त्याची लांबी ह्या 80 किलोन्यूटन फोर्समुळे होणारी जी आहे ती याच्या 20% एक्सेस अशी होईल सर्वांना कन्सेप्ट या ठिकाणी कळाला असेल की किती सिंपल कन्सेप्ट या ठिकाणी आहे तर दिस इज द फायनल आन्सर ओके आणि मग एमपीएससी मध्ये हे करून शेवटी आम्ही असं वाक्य लिहायचो 2009 च्या 2011 ला दिस इज रिक्वायर्ड आन्सर एक्झामिनर ज्यावेळी बघेल सगळ्या स्टेप्स बघेल डायग्राम बघेल आणि छानपैकी असे 10 मार्काला जर असेल तर 10 आउट ऑफ 10 पैकी 9 मार्क तुम्हाला देऊन टाकेल 10 पैकी 10 मोठं मन असेल तर पण तरी जनरली एखादा मार्क कमी देण्याची सवय या ठिकाणी कन्व्हेन्शनल एक्झामला असते जर परफेक्ट असलं तरी सो 10 पैकी 9 मार्क जरी तुम्हाला पडले तरी 90% या ठिकाणी प्रॉब्लेम तुमचा AEE साठी तुम्हाला घेऊन गेलेला आहे व्हेरी गुड चला आता हा प्रॉब्लेम तर तुम्हाला कळाला हा प्रॉब्लेम तर आता तुम्हाला कळालेला आहे की नेमकं कशा पद्धतीनं हा कितीचा बोर या ठिकाणी पाडला पाहिजे लांबी त्याची किती असली पाहिजे नेहमी लक्षात ठेवा एक इक्वेशन एक अननोन सोडवता येतं 2 इक्वेशन एक अननोन सोडवता येणार नाही 2 इक्वेशन 2 अननोन सोडवता येईल म्हणजे x + y = 100 x ची व्हॅल्यू सांगता येईल का नाही y ची व्हॅल्यू सांगता येईल का नाही पण x + y = 100 आणि x - y = 50 एक्झाम्पल तर x आणि y ची व्हॅल्यू सांगा अशा पद्धतीने सोडवता येतात 2 इक्वेशन 2 अननोन सोडवता येतात व्हेरी गुड चला पुढे जाऊया
आता आपल्याला या ठिकाणी कन्सेप्ट जी बघायची आहे मित्रांनो, कन्सेप्ट ऑफ कंपोजिट सेक्शन. आता आपल्या जीवनामध्ये ऍज अ स्ट्रक्चरल इंजिनियर, ऍज अ सिव्हिल इंजिनियर आपण बरेच कंपोजिट सेक्शन्स बघितलेले आहेत. कॉमन बेसिक कंपोजिट सेक्शन आपल्या डोळ्यासमोर जे नेहमी असतं दॅट इज अ आरसीसी कॉलम मित्रांनो. तर त्या आरसीसी कॉलम मध्ये एक मटेरियल आहे कॉन्क्रीटचं आणि दुसरं मटेरियल या ठिकाणी आहे स्टीलचं. ओके, रिइन्फोर्स्ड स्टीलचं. ओके, तर हे एक कंपोजिटचं उदाहरण आहे. तर याचे बेसिक्स काय आहेत किंवा याच्या कन्सेप्टवर क्वेश्चन एमपीएससी कशी फ्रेम करू शकते ते आता आपण या ठिकाणी बघूया. तत्पूर्वी त्याचं बेसिक्स जरा थोडंसं बघूया. कन्सेप्ट ऑफ कंपोजिट सेक्शन, तर उदाहरणासाठी बघू शकता हा आरसीसी कॉलम आहे सर्क्युलर, त्याच्यामध्ये स्टीलचे रिइन्फोर्समेंट या ठिकाणी दिलेले आहे. हा स्क्वेअर आहे, हा रेक्टँग्युलर आहे, वेगवेगळ्या शेपचे आहेत, तिथं बार्स वगैरे दाखवलेले आहेत. हा आपण सर्क्युलर. याच्यामध्ये जर बघितला तर स्ट्रक्चरल स्टील म्हणजे आय सेक्शन आहे. एक आय सेक्शन ह्या कॉन्क्रीटच्या सर्क्युलर कॉलम मध्ये एम्बेड केलेला आहे. ओके, दिस इज ऑल्सो वन टाइप ऑफ कंपोजिट कॉलम और कंपोजिट सेक्शन. याच्यामध्ये सर्वात महत्वाची कन्सेप्ट काय असते, दोन मटेरियल कंपोजिट केले किंवा दोन मटेरियल कन्स्ट्रक्ट करताना कंपोजिट बिहेवियर त्यांचं जर असेल तर अतिशय इम्पॉर्टंट मराठी शब्द आहे, ते दोघं सुद्धा एक जीव असे या ठिकाणी ऍक्ट होतात. कसे ऍक्ट होतात मित्रांनो, एक जीव. तर त्या एक जीवाची कन्सेप्ट आपण थोड्याच वेळानं बघणार आहे. आता ती कन्सेप्ट म्हणजे ही आहे. समजा एक कंपोजिट सेक्शन आपण या ठिकाणी कन्सिडर केला आणि साइड इलिव्हेशन त्याचा बघितला. हा स्ट्रक्चरल स्टील आय सेक्शन या ठिकाणी दिलेला आहे आणि मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो की हा कंपोजिट सेक्शनवर मी थोडा 3D मध्ये फोर्स दाखवतो. पी इतका एक्झियल फोर्स, कॉन्सेंट्रिक फोर्स या स्ट्रक्चर वरती कंपोजिट सेक्शन वरती दिला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे फॉर एक्झाम्पल 100 किलोन्यूटन. किती व्हॅल्यू आहे, 100 किलोन्यूटन. मग मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जर 100 अप्लाय केलं तर स्ट्रक्चरल स्टील किती घेईल आणि कॉन्क्रीट किती. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की सर 100 आहे ना, ह्याला 50 द्या, ह्याला 50 द्या, 50-50. अरे तुम्ही ऍज्युम करून काय उपयोग आहे, महत्वाचं असं आहे की ते स्ट्रक्चर कोणत्या मटेरियलनं बनलेलं आहे. नाही नाही सर 100ला ह्याला 30 द्या, ह्याला 70 द्या. अरे कुठल्या बेसवर, नाही नाही सर ह्याला 40 द्या, ह्याला 60 द्या. जो काय तुम्ही व्हॅल्यू सांगत आहात त्याला बेस असणं आवश्यक आहे आणि म्हणून ती जी कन्सेप्ट आहे, तो जो बेस आहे तो या ठिकाणी आपण बघूया. सिंपल लॉजिक. एक शब्द आहे अवकात. एक शब्द काय आहे, अवकात. म्हणजे अशा कंपोजिट सेक्शन मध्ये ज्याची जेवढी अवकात आहे तेवढा लोड तो घेणार आहे. जरी कंपोजिट असलं तर 100ला हा 50 हा 50 असंही म्हणता येणार नाही, हा 60 हा 40 असंही म्हणता येणार नाही, किंवा 70-60 70-30 असंही म्हणता येणार नाही. इट डिपेंड्स ऑन द अवकात, इट डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल. मीन्स तो कशानं बनलेला आहे, म्हणजे त्याचा ई महत्वाचा आहे, यंग्स मॉड्युलस. दुसरं त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया किती आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. एक उदाहरण घ्या, आरसीसी कॉलम आहे. आरसीसी कॉलम मध्ये एकच 9 इंच बाय 9 इंच आरसीसी कॉलम घ्या आणि एकच 12 mm चा रॉड टाकलेला आहे आणि 4 12 mm चे रॉड टाकलेले आहेत. त्यावेळी तुम्ही सांगू शकता की मी तुम्हाला प्रश्न विचारतो की लोड जर 1000 किलोन्यूटनचा अप्लाय केला तर कोण किती घेईल. प्रत्येक वेळी स्टील 500 आहे 500, कॉन्क्रीट 500 असं येणार आहे का, नाही. इट डिपेंड्स की किती स्टील टाकलेलं आहे, किती त्याचा एरिया आहे, त्याची ई किती आहे, यंग्स मॉड्युलस, कुठल्या ग्रेडचं ते स्टील आहे याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. ग्रेड ऑफ कॉन्क्रीट वरती पण डिपेंड आहे, म्हणजे त्याच्या ताकदीवरती या ठिकाणी डिपेंड आहे मित्रांनो. व्हेरी गुड. तर पहिली कन्सेप्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की द टोटल लोड विल बी शेअर्ड बाय बोथ डिपेंडिंग ऑन देअर मटेरियल प्रॉपर्टीज. आमच्या भाषेत त्यांच्या अवकातीप्रमाणे घेतील. म्हणजे 100 घेत टोटल असेल तर 100 मधलं कोणतर 30 घेईल, कोणतर 70 घेईल, कोणतर 40 घेईल, कोणतर 60 घेईल, जे काय असेल ते. पण इट विल डिपेंड ऑन देअर मटेरियल प्रॉपर्टीज. व्हेरी गुड. त्यानंतर क्रॉस सेक्शनल प्रॉपर्टी, मटेरियल प्रॉपर्टी. त्यानंतर यू कॅन राईट ऑल्सो, आत्ता शिकवलं होतं तुम्हाला, स्ट्रेस इज इक्वल टू लोड डिवायडेड बाय एरिया. देअरफॉर लोड इज इक्वल टू स्ट्रेस इनटू एरिया. हे बेसिक सर्वांना माहित आहे. Therefore, I can write the total load on a composite section is equal to
स्ट्रेस इन मटेरियल 1 एरिया ऑफ मटेरियल 1 प्लस हे सिग्मा आहे रे 6 नाही सिग्मा 2 इंटू A2 दॅट इज स्ट्रेस इन मटेरियल 2 आणि एरिया ऑफ मटेरियल 2 अशा पद्धतीने या ठिकाणी असणार आहे. व्हेरी सिंपल आणि व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक. आता मला सांग मगाशीच मी तुला म्हटलं की मॅथ्स मध्ये ह्या दोन व्हॅल्यू तुला काढायच्या आहेत आणि ही व्हॅल्यू तुला माहित आहे काढता येईल का. x प्लस वाय इज इक्वल टू 100 x इज इक्वल टू किती y इज इक्वल टू किती हे काढता येणार नाही. म्हणजे दोन अननोन आणि एक इक्वेशन कधी सोडवता येणार नाही. त्यासाठी दुसरं इक्वेशन असणं गरजेचं आहे अँड दॅट इज अ कॉम्पॅटेबिलिटी कंडिशन ऑर इन अ कंपोजिट सेक्शन. मगाशी एक शब्द वापरला एक जीव असे ऍक्ट होतात. एक जीव ऍक्ट होणं म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल ह्या कॉलमवर मी जर कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय केला जेवढा कॉन्क्रीट या ठिकाणी काय म्हणू डिफॉर्म होईल तेवढाच स्टील डिफॉर्म होईल. म्हणजे जेवढा कॉन्क्रीट होईल समजा हा कॉन्क्रीट या ठिकाणी एक 10 mm न खाली गेला तर हा स्ट्रक्चरल सेल सुद्धा 10 mm न खाली जाईल. काय कळालं तुम्हाला की डेल्टा L इन मटेरियल 1 शुड बी इक्वल टू डेल्टा L2 इन मटेरियल 2. का कारण हे कंपोजिट बिहेवियर आहे कंपोजिट मटेरियल आहे कंपोजिट ऍक्ट होतात म्हणजे त्यांचे स्ट्रेन त्यांचे चेंज इन लेंथ या ठिकाणी काय असणार आहे इक्वल असणार आहे. म्हणून बघ पहिलं इक्वेशन तर तुला मिळालं. ओके आता दुसरं इक्वेशन काढायचं आहे. लिहितो बघ डेल्टा L1 शुड बी इक्वल टू डेल्टा L2 आणि आत्ताच बघितलंयस मित्रा हाऊ टू फाइंड चेंज इन लेंथ ड्यू टू फोर्स. सो कॅन आय राईट P1 L सेम असले तर सेम PL बाय त्याचा करस्पॉन्डिंग एरिया मटेरियल 1 चा PL बाय AE हा बेसिक आहे आणि P1L बाय A1 E1 इज इक्वल टू P2L बाय A2 E2 झालं मित्रा. आता हे x प्लस वाय इज इक्वल टू समथिंग आणि हे x इज इक्वल टू सम टाइम्स ऑफ y अशा पद्धतीनं इक्वेशन 2 तुला मिळालेले आहेत. 2 इक्वेशन आणि 2 अननोन या ठिकाणी मिळालेले आहेत. झालं आता काम तुझं. तू या ठिकाणी हा प्रॉब्लेम सोडवू शकतोस. तू हा काय करतो प्रॉब्लेम सोडवू शकतोस. तर अशा पद्धतीनं सिंपल कंपोजिट सेक्शनचं लॉजिक या ठिकाणी आहे. ओके सो डोंट वरी फ्रेंड्स पुढे आपण एक MPSC ला येण्यासारखा न्यूमरिकल या ठिकाणी बघूया आणि मग आपल्याला लक्षात येईल की कंपोजिट सेक्शनचे कन्सेप्ट कशा पद्धतीने वापरता येईल. चलो प्रॉब्लेम बघ रे. कंपाऊंड ट्यूब कन्सिस्ट ऑफ स्टील ट्यूब. काय म्हटलेलं आहे जर समजण्यासाठी इथे एकदा डायग्राम ड्रॉ करतो. स्टील ट्यूब आहे त्याचे इंटरनल डायमीटर 150 दिले एक्सटर्नल डायमीटर 10 mm ची थिकनेस दिले म्हणजे एक्सटर्नल डायमीटर स्टीलची झाली 170 आतलं किती झालं रे 150. व्हेरी गुड. अँड शब्द चुकलाय. ऑन आउटर ब्रास ट्यूब 170 mm इंटरनल डायमीटर अँड 10 mm थिकनेस म्हणजे पुढचा जो कोणी आहे ब्रास त्याची टोटल एक्सटर्नल किती आहे 70 अधिक 10 अधिक 10 190 mm. त्याचा इंटरनल किती असेल 170. 2 ट्यूब्स आर ऑफ सेम लेंथ. लांबी किती आहे सेम आहे. द कंपाऊंड ट्यूब कॅरीज अन ॲक्सियल लोड ऑफ 1000 kN. कंपाऊंड क्यूब म्हणजे कंपोजिट क्यूब जो आहे तो या ठिकाणी किती लोड कॅरी करताय 1000 kN इतका कॅरी करताय. फाइंड द स्ट्रेसेस अँड द लोड कॅरीड म्हणजे एका मटेरियल मध्ये स्ट्रेस किती येतोय तो सांगा म्हणतो. अँड द लोड कॅरीड बाय ईच ट्यूब म्हणजे P1 आणि P2 किंवा PS दॅट इज लोड कॅरीड बाय स्टील आणि PB लोड कॅरीड बाय अ ब्रास हे या ठिकाणी काढा म्हणतंय. आणि पुढे म्हणतंय अँड द अमाऊंट इट शॉर्टन्स. ज्यावेळी कॉम्प्रेसिव्ह फोर्स लागतोय ज्यावेळी फोर्स त्याच्यावर लागतोय ते कितीनं या ठिकाणी कमी झालेलं आहे. चेंज इन लेंथ किती झालेली डेल्टा L हे सुद्धा विचारलेलं आहे. लेंथ ऑफ ईच ट्यूब दिलेली आहे 150 mm. लांबी जी दिलेली आहे 150 mm. ES आणि EB या ठिकाणी दिलेलं आहे 2 × 10⁵ आणि 1 × 10⁵. ब्रासचा दिलेला 1 आणि स्टीलचा दिलेला आहे 2. चलो तर क्वेश्चन सर्वांना कळाला. काय करशील रे कंपोजिट सेक्शन
तुला कळालं की त्यांच्या त्यांच्या अवकातीप्रमाणे या ठिकाणी घेतील आणि म्हणून तुला माहित आहे की 1000 इज इक्वल टू, बघ संपला प्रॉब्लेम, P1 प्लस P2. व्हेरी गुड. दुसरं, change in length in material 1 is equal to change in material 2 because it is composite material. कंपाऊंडली एकमेकाला ते कनेक्टेड आहेत, कंपोजिटली कनेक्टेड आहेत. आणि मग परत P1 P2 चं रिलेशन मिळेल, ह्यात टाकायचं आणि मग एक P1 किंवा P2 मिळणार आहे. P1 मिळाला, P2 काढता येईल, P2 मिळाला, स्ट्रेस काढायचा आहे. स्ट्रेस इज इक्वल टू लोड डिवायडेड बाय एरिया. एकाचा एरिया माहित आहे, एकाचा लोड माहित आहे, एकाचा स्ट्रेस मिळेल. दुसऱ्याचा लोड माहित आहे, दुसऱ्याचा स्ट्रेस माहित आहे, एरिया माहित आहे, दुसऱ्याचा स्ट्रेस मिळणार आहे. आणि चेंज इन लेंथ साठी कुठलाही फॉर्म्युला, कुठल्याही ब्रासचा घे किंवा स्टीलचा घे, दोन्ही मध्ये चेंज इन लेंथ काय असतात आता सांगितलं, कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन. सो P1 L1 बाय A1 E1, इथं L1 सेमच आहे, इज इक्वल टू L2 P1 L1 बाय A1 E1 घेतलास, किंवा P2 L2 बाय A2 E2 अशा पद्धतीने तुला करावं लागणार आहे. सो लेट्स कंटिन्यू विथ दिस न्यूमेरिकल. हे तर तुमच्या लक्षात आलेलंच आहे मित्रांनो. ओके, तर हा कंपोजिट सेक्शनचा न्यूमेरिकल आपण बघणार होतो. यासाठी काय करायचं, पहिला 2 पार्ट मध्ये अशा टाईप वेळी कन्वर्ट करायचं, एक AS आणि एक तुमचं AB. त्यानंतर काय घेशील, ES EB. आता एरिया काढूया, आता लिहित बसत नाही, काय करणार, पाय बाय 4 170. बघ हे स्टील आहे, हे 150 आहे, हे 170 या ठिकाणी आहे आणि व्हाईट कलरचं टोटल 190 आहे. म्हणजे तुम्हाला लिहायचं असेल तर पाय बाय 4 इंटू 170 स्क्वेअर मायनस 150 स्क्वेअर, 170 चा स्क्वेअर मायनस 150 चा स्क्वेअर. येणार आन्सर जे आहे ते या ठिकाणी, येणारं आन्सर जे आहे ते या ठिकाणी 5026.56 mm स्क्वेअर रे मित्रा घ्यायचा आहे. व्हेरी गुड. EB काढायचा असेल तर या ठिकाणी 170 ला तू काय करशील, 190 करशील आणि 150 ला करशील 170. हे 170 आहे, हे 190 आहे. पॉइंट पाय बाय 4 D स्क्वेअर केलास तर येणारं आन्सर जे आहे मोठा आहे, ब्रास 5654.88 mm स्क्वेअर. आणि हे बघ की हे किती दिलंय, 1 इंटू 10⁻². हे आता माहित आहे मला म्हणून पटकन लिहिलं, कारण तो न्यूमेरिकल मध्ये बघून घे. ES जो दिलेला आहे 2 इंटू 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. लक्ष आहे ना सर्वांचं, चलो व्हेरी गुड. अशा पद्धतीने करायचं आहे. व्हेरी गुड. आताच बघितलं कंपोजिट सेक्शन, P टोटल P इज इक्वल टू P1 प्लस P2. इक्वेशन 1000 कशात दिलंय, किलो न्यूटन. त्याला कशात करशील, युनिट कन्वर्जन फार महत्वाचे आहेत, इंटू 10⁻³ P1 प्लस P2. व्हेरी गुड. दिस इज इक्वेशन नंबर 1. कर बॉक्स, काय फरक पडाला, छान वाटते. नंतर compatibility condition, by using compatibility condition or by using composite section action, can I say delta L1 is equal to delta L2 that is equal to P1, L सेम आहे असं लिहिलं, भागिले A1 E1. आता ते आपली जी भाषा आहे ती मी याला म्हणतो, स्टीलला मी मटेरियल 1 मानणार आहे आणि ब्रासला मी मटेरियल 2 मानणार आहे. लक्षात येते सर्वांच्या. हे आपलं सिम्प्लिफिकेशन फक्त मला सोपं जातं म्हणून, नाहीतर तुम्ही PS प्लस PB असंही लिहिला तरी काही फरक पडणार नाही. मी 1 म्हणजे कशाला वापरतोय, आतल्या ग्रीन कलर वाल्याला, आणि 2 नंबर हे ब्रास वाल्याला, व्हाईट कलर वाल्याला वापरतोय. इज इक्वल टू P2L डिवायडेड बाय A2 E2. आता तुला सर्वांना माहित आहे की दादा लेंथ सेम आहे, म्हणजे लेंथ कॅन्सल होणार. व्हेरी गुड. पुढचं सोडूया.
पुढचं कसं सोडवशील, या ठिकाणी P1 इज इक्वल टू A1 बाय A2, हा A1 इकडे आणला रे आणि E1 पण इकडे आणला, E1 बाय A2 इंटू P2. सोडवलास A1 ची व्हॅल्यू 50. आता मी डायरेक्ट आहे अशी टाकली अशी समजा 50 भागिले 56 भागिले 56 A2 किती आहे 56.88, हे आलं 0.88 इंटू ES म्हणजे 2 इंटू 10⁵ भागिले 1. मी थोडस जागा हे असल्यामुळे थोडं शॉर्ट करतो, इंटू 2 होईल. जर काढलास तर तुला लक्षात येईल की 1.778 P2 अशा पद्धतीनं येणार आहे. म्हणजे काय झालं रे, इक्वेशन 1 होतं, इक्वेशन 2 मिळालं. आता P1 इज इक्वल टू 1.778 P2, म्हणजे P1 ची व्हॅल्यू जर टाकलास तर फ्रॉम इक्वेशन 1 काय म्हणतो बघ, फ्रॉम इक्वेशन 1 1000 इंटू 10⁻³ लिहितो बघ डायरेक्ट. P2 इज इक्वल टू डिवाइड किती होईल, हे 1.778 प्लस 1 म्हणजे प्लस 1 डिवायडेड बाय 2.7778 येणार आन्सर. थोडस स्टेप्स तुम्ही कमी पण केल्या तर चांगला आहे एक्झामच्या दृष्टीनं. आणि 1000 डिवायडेड बाय आन्सर केलं मी तर या ठिकाणी मला येतंय P2 म्हणजे लोड कॅरीड बाय ब्रास किती आहे मित्रा, तर इट इज 360 इंटू 10⁻³ न्यूटन, म्हणजेच मित्रा 360 किलो न्यूटन इज द रिक्वायर्ड फर्स्ट आन्सर टेकन बाय ब्रास. हा जर 360 ब्रास घेत असेल, टोटल 1000 ऍक्ट होतोय, म्हणजे 1000 वजा 360 म्हणजे 640 कोण घेणार आहे, या ठिकाणी स्टील घेणार आहे, जो ग्रीन कलरचा आपल्याला डायग्राम मध्ये दिसतोय. देअरफॉर लिहितो डायरेक्ट P1 इज इक्वल टू मित्रा 640 किलो न्यूटन. झालं मित्रा, दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ द क्वेश्चन. आता काय करायचंय, स्ट्रेसेस विचारलेत. सिग्मा स्टील इज इक्वल टू काय, P1 डिवायडेड बाय A1, व्हॅल्यू टाक. आताच काढला 640 e⁻³ 640 10⁻³ भागिले A1 किती दिलाय 5026.56 येणार आन्सर 5026.56 येणार आन्सर या ठिकाणी 127.32 किती आहे रे. सिग्मा स्टील, स्ट्रेस इन स्टील कशात येईल, युनिट, हे न्यूटन आहे, हे mm² आहे, म्हणजे काय येईल न्यूटन पर mm². सिमिलरली सिग्मा ब्रास काढ, त्याचा लोड 360 इंटू 10⁻³ भागिले एरिया 5654.88 360 e⁻³ भागिले 5654.88 जर केलास तर येणार आन्सर मित्रा अतिशय छान कन्सेप्ट आहे. स्ट्रेस इज इक्वल टू लोड डिवाइडेड बाय एरिया न्यूटन पर mm². दिस इज द स्ट्रेस इन अ ब्रास. सर्वांच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं आपण हा न्यूमरिकल सोडवलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं कन्व्हेन्शनल तुम्हाला सोडवायचं आहे. शेवटचा एकच पार्ट ह्या न्यूमरिकल मधला राहिलाय, तो आता मी इकडे घेतो. की तो काय म्हणतो की हे कंपोजिट सेक्शन या ठिकाणी आहे आणि त्याचं जर तुम्ही हे बघितला तर हे अशा पद्धतीने काहीतरी होतं आणि असा 1000 इतका फोर्स लागत होता, तर किती लांबी याची चेंज होईल ते जर काढायचं असेल मित्रांनो तर बघ डेल्टा L1 कोणतंही घे, स्टील घे कॉपर घे काही फरक पडत नाही. डेल्टा L1 म्हणजे स्टील इज इक्वल टू P1L बाय A1 E1. लेंथ आपण लिहून घेतली का रे, नाही. तर 640 इंटू 10⁻³ इंटू लांबी माझ्या माहितीप्रमाणे 150 ची दिली होती, ते आता आपलं पीपीटी कडे असल्यामुळे थोडं बघावं लागेल आपल्याला. 150. व्हेरी गुड. लेंथ ऑफ ईच ट्यूब. ओके.
तर 150 कशात आहे, एम एम मध्ये आहे. एरिया कशात आहे, तो आपला टाकायचा आहे 50 26.56 इंटू E1 रे, E1 म्हणजे स्टीलचा 2 इंटू 10⁵ झालं मित्रा. कॅल्सी घे छानपैकी. 640 इंटू E⁵ इंटू 150 लांबी भागिले 50 26.56 इंटू 2 इंटू E⁵ झालं मित्रा. आन्सर आलं बघ, इकडे बघ 0.095. हे एम एम मध्ये आहे, हे एम एम स्क्वेअर मध्ये आहे, हे न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये आहे, हे न्यूटन मध्ये आहे. येणार आन्सर या ठिकाणी कशात येईल, एम एम मध्ये येणार आहे. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर, रिक्वायर्ड आन्सर. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी न्यूमरिकल आपण सोडवलाय. शॉर्ट अँड स्वीट मध्ये सांगतो की काय आपण केलं मित्रा. अशा पद्धतीने स्टील ट्यूब दिली होती, त्याच्यावरती ब्रास ट्यूब दिली होती, दोघं कंपोजिट ऍक्ट होतात म्हणून सांगितलं होतं, आणि दोघं मिळून 1000चा लोड घेतायत असं सांगितलं होतं. प्रश्न होता की स्टील किती घेतो, ब्रास किती घेतो. कंपोजिट सेक्शनची कन्सेप्ट सर्वांना माहित आहे की लोड विल बी टेकन डिपेंडिंग ऑन देअर अवकात. अवकात म्हणजे काय, P इज इक्वल टू P1 प्लस P2 हेच वापरलं आपण. दुसरं, जेवढ्यानं स्टील कॉम्प्रेस होईल तेवढ्यानं काम कोण कॉम्प्रेस होणार आहे, ब्रास पण कॉम्प्रेस होणार आहे. म्हणजेच डेल्टा L1 इज इक्वल टू डेल्टा L2, आणि मग P1 L1 बाय A1 E1 हे इक्वेट केलं, इक्वेशन मिळालं इन टर्म्स ऑफ P1 इज इक्वल टू हे मिळालं. हे ह्यात परत पुट केलं आणि मग P1 किंवा P2 दोन्ही पैकी एक काढ. एक कुठलं तर मिळालं तर दुसरं 1000 मधनं मायनस करून काढू शकतोस. एक मिळालं 360 आणि दुसरं मिळालं 640. अशा पद्धतीने घेतलं. हे झालं दुसरं. नंतर काय विचारलं होतं की स्ट्रेस इन इच मेंबर किंवा इच मटेरियल. एरिया ऑफ स्टील माहित आहे, लोड इन स्टील माहित आहे, एरिया ऑफ ब्रास माहित आहे, लोड इन ब्रास माहित आहे. डायरेक्ट आपलं सॉमचं बेसिक नेहमी लागतं, बऱ्याच वेळा लागतं. स्ट्रेस इज इक्वल टू लोड बाय एरिया, स्ट्रेस इज इक्वल टू लोड बाय एरिया. स्ट्रेसेस वर्कआउट केले सिग्मा स्टील अँड सिग्मा ब्रास. व्हेरी गुड. आणि शेवटचा जो पार्ट विचारला होता की कितीनं शॉर्टन झालं सांगा. दोन्हीतला कुठलाही घे. एखाद्याला वाटलं असतं सर मी P2 घेऊन बघतो, टाक व्हॅल्यू P2 न, आन्सर सेमच येणार. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट. ओके, तर या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्हाला भरपूर चांगल्या पद्धतीनं गायडन्स मी देणार आहे. इम्पॉर्टंट फॉर MPSC 23-24 निश्चित असू शकतो. तर बघूया नेमकं. तर दिस इज द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग विक्टरी बॅच 2023 जी 6 तारखेपासून सुरुवात होते. निश्चित एक चांगल्या पद्धतीनं गायडन्स तुम्हाला या कन्व्हेन्शनल डिस्क्रिप्टिव्ह बॅच मधून मी आणि माझे मित्र, माझे परिवार, माझे सर्वजण देणार आहेत, आणि निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा करेन. दॅट्स इट. थँक्यू मित्रांनो, अँड स्टे कनेक्टेड विथ दिस नंबर. तुम्हाला काही डाऊट्स असतील, बॅचेस इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरला कॉल करा. खूप चांगल्या पद्धतीनं आउटपुट येईल. टोटल दिवस तुमच्याकडं प्री आणि मेन्समध्ये फक्त 131 दिवस आहेत, आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ही एक्झाम टॅकल करायची आहे. स्पेशली यावर्षी एक्झाम देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना, आणि भविष्यात जे ते 24-25ला देणारे असतील त्यांची स्ट्रॅटेजी थोडीशी वेगळी असणार आहे. ते सर्व निश्चित या ठिकाणी तुम्हाला मी देईन. एवढंच या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या निमित्तानं सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऑल द बेस्ट.